आज परभणी डेपोमध्ये नवीन बसेस आलेल्या आहेत. त्याच्या उद्घाटनासाठी त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मला बोलवलं होतं. म्हणून आमचे महायुतीचे नेते आनंदभाऊ भरोसे आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही इथे आलेलो आहे. तर अशाच पद्धतीने परभणी जिल्ह्यासाठी नवीन 80 बसेस ह्या 2 आठवड्यामध्ये येणार आहेत. आणि लवकरच इलेक्ट्रॉनिक बसेस सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीची सुविधा ही चांगल्या पद्धतीने जिल्हावासियांना त्याचा लाभ मिळणार आहे. काल माझी म्हणजे आमदार म्हणाले राहुल पाटील की 200 बसेस भंगारमध्ये निघाले असताना किंवा 5 आणि 10 बसेस देऊन परभणी जिल्ह्यावर अन्याय केला. आमदार साहेबांना माहिती कमी आहे. आता 40 बसेस आपल्या अलॉट झालेल्या आहेत आणि 2 आठवड्यामध्ये राहिलेल्या 40 येणार आहेत आणि इलेक्ट्रॉनिक बसेस सुद्धा लवकरच येणार आहेत. आता जे अधिवेशन झालं परभणी जिल्ह्याला काय मिळालं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात? परभणी जिल्ह्याला जे काही आपले विकासाची कामं चालू होती त्या कामांच्या आणखीन पुढे घेऊन जाण्यासाठी निधी मिळालेला आहे. ज्या ज्या पद्धतीने प्रत्येक महायुतीच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या आमदार मंडळींनी जे काही मागण्या केलेल्या आहेत त्याला निधी मिळालेला आहे. त्याचबरोबर आपल्या परभणीमध्ये कॅन्सर डे केअर सेंटरची सुद्धा आपण या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. डायलिसिस सेंटर सुद्धा तालुकास्तरीय आपल्या हॉस्पिटल्समध्ये आपण उपलब्ध करून दिलेले. त्यामुळे भरपूर काही मिळालेलं आहे. ते लोकांना त्याचा लाभ घेतल्यानंतर जाणवेल. लाडक्या बहिणीचा जे हप्ता स्त्रियांना 1,500 रुपये पडतात, 500 रुपये पडणार आहेत अशी माहिती चुकीच्या माहित्या विरोधक पसरवत आहे. पण लाडक्या बहिणींना लाडक्या देवाभाऊंवर एकनाथ शिंदे साहेबांवर अजितदादांवर विश्वास आहे. जे 1,500 रुपये महिना ह्या महायुती सरकारने चालू केलेला आहे तो आतापर्यंत कुणीच लाडक्या बहिणींना केला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणी सगळ्या खुश आहेत. विरोधकांनी कितीही अपप्रचार करण्याचा किंवा गैर समज निर्माण करून द्यायचा प्रयत्न केला तरी त्यांनी काही फरक पडणार नाही. आणि हे बघा, पीक कर्ज आपण काय होतं मग शेतकरी मंडळी कर्जमाफी होईल ह्या अपेक्षेने ठेवतात आणि त्यांचंच सगळं सिबिल वगैरे खराब होऊन जातं. म्हणून मुद्दामहून ज्यांनी कोणी पीक कर्ज भरण्याचं ठेवलं असेल त्यांनी भरून घ्यावं अशा अजितदादांच्या सूचना असतील त्या स्वरूपाने. मी पूर्ण ऐकलं नाही त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत. पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं महायुतीने म्हटलं होतं. निवडणुकीनंतर कर्ज भरणा करा असं म्हणत आहे. त्यामुळे शेतकरी हे बघा, योग्य वेळी आणि आता आपल्या जिल्ह्यातल्या सुद्धा कोणत्याही शेतकऱ्यांनी जर त्यांचे बँक खाते तपासून बघितले तर जेव्हापासून महायुतीचं सरकार ह्या राज्यामध्ये सत्तेत आले आणि जेव्हापासून ह्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झालेत तेव्हापासून शेतकरी बांधवांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सहकार्य हे भाजप आणि महायुतीचं सरकार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरती अन्याय असं काही करत नाहीये. योग्य वेळी कर्जमाफी सुद्धा होईल आणि शाश्वत शेती करता यावी म्हणून बघा 90% सोलार पंपाला सबसिडी देशामध्ये कोणीच देत नाहीये. तेवढी सबसिडी महायुतीचं सरकार देते. पाण्याची प्रश्न त्याच्यामुळे सरकारने सोडवलेला आहे. विजेचा प्रश्न सोडवलेला आहे. परत विम्याच्या माध्यमातून भरीव असा निधी, दुष्काळ झालं अतिवृष्टी झाली त्याचा सुद्धा निधी आपले सरकार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करते. त्यामुळे कुठलाही विषय असा शेतकऱ्यांना त्रासदायक असा सरकार प्रलंबित ठेवत नाही आणि वेळोवेळी शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे हे सरकारने आतापर्यंत सिद्ध केलेलं आहे. नियोजन भवन मंजूर झालं पण त्याच्यानंतर सर्वांचेच पत्र आले की आम्ही पाठपुरावा केला. नेमकं कुणामुळे झालं? ते बघा, आपल्याकडे सुंदर असं नियोजन भवन पाहिजे याची मागणी आम्ही सर्वांनीच वेळोवेळी केली होती. परंतु महायुतीचं सरकार आल्यानंतर त्याच्यावर दखल घेऊन तत्काळ हा निधी एवढा वर्ग केलेला आहे. त्यामुळे सगळ्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती. आताच जी अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली आपल्या जिल्हा नियोजन समितीचा वाढीवसाठीचा जे प्रस्ताव सादर केला होता त्यामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केली होती की आम्हाला सुंदर असं नियोजन भवन आपल्या जिल्ह्यामध्ये पाहिजे चांगल्या मिटिंगा वगैरे घेण्यासाठी. त्याच्यावरती निधी आता उपलब्ध झालेला आहे. लोकांची स्वतःचं काय म्हणतात कॉमन सेन्स असतो. प्रत्येक जनतेने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट शासनानेच लक्ष द्यायची म्हणजे होत नाही ना. ते त्या व्यक्तीचं त्या बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशाचं माणुसकी आहे की वयोवृद्ध असेल, दिव्यांग असेल, त्यांच्यासाठी राखीव सीट्स आहेत त्यांना ते देणं हे कर्तव्य प्रत्येक नागरिकांनी सुद्धा आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने चालू शकतील असं मला वाटतं. सरकारी ज्या काही आपल्यासाठी सरकारने उपाययोजना केलेल्या असतात त्याचा वापर स्वतःची वस्तू आहे अशा पद्धतीने केला पाहिजे. धन्यवाद.